अलीबाबा आणि चाळीशीतले चोर हा सिनेमा लवकरच मला भेटीला येतो आहे आणि या सिनेमातली स्टारकास्ट बघून मला असं वाटतं की सगळे यंग कलाकार यात घेतलेत. खरं तर आपण बघूया आता त्यातली एक अभिनेत्री आपल्यासोबत आहे. खूप स्वागत मधुराताई राजश्री मराठीमध्ये. कशी आहेस? मी मस्त. तू कशी आहेस? मजेत आहे. आणि नेहमी तुला बघताना मला असं वाटायचं की एक बोलतात ना, ह्या एजमध्ये गेलं इतकं आपल्याला ग्लॅमरस दिसायचं आहे बाबा आणि इतकं स्टायलिंग, इतकं कॅरी करायचं स्वतःला. खरं तर तुझं कौतुक यासाठी आणि कसं स्वतःला एवढं मेंटेन आणि एकदम स्टायलिश ठेवतेस. बरी आहेस ना तू? कुठे मी मेंटेन केलंय स्वतःला. हिला बिचारीला सांगितलंय आज छान बोलायचं. मी काय छान जाडी झाली आहे आणि काही मेंटेन नाही केलं आहे. पण मला असं वाटतं की वेन यू ॲक्सेप्ट युअर एज अँड वेन यू ॲक्सेप्ट की हे असं आपण आत्ता दिसतो आहे. आणि डेफिनेटली ट्रान्सफॉर्मेशन दोन्ही बाजूने असतं. कधीतरी तुम्ही जाड होता, कधीतरी बारीक होता, पण यू शुड फील गुड फ्रॉम इनसाइड आणि मग तो ग्लो तुमच्या चेहऱ्यावर दिसतो. सो आय एम हॅपी अँड मे बी ते दिसतं आहे चेहऱ्यावर आणि म्हणून तुला मी अशी ग्लॅमरस वगैरे वाटते. आय डोंट माइंड. खरं आहे. पण मी म्हणाले की सगळे यंग कलाकार म्हणजे आमच्यासाठी हे सगळे यंग आहेत, कारण का इतके चाइल्डिश आणि इतकी मस्ती करणारे सगळे आहेत. सेटवरही असंच माहोल होता का डे वनपासून जेव्हा कळलं? हो हो हो, अगदी अगदी. आम्ही सगळे मस्तीखोर आहोत छान आणि झलक पाहिली आता. पण आम्ही सगळे सिन्सिअर पण आहोत. त्यामुळे आम्ही ॲक्शन म्हटल्यावर खूप सिन्सिअरली छान फोकस्ड कामं केली आहे आणि ज्या वेळेला कट म्हटलं त्याच्यानंतर आम्ही खूप खूप मस्ती केलेली आहे. पण सगळेच कलाकार तसे आहेत. म्हणजे जे कुठेतरी आपलं काम कसं होतं आहे ह्याला खरंच महत्त्व देणारे कलाकार आहेत. आणि ॲट द सेम टाईम इतक्या वर्षांची आमची मैत्री आहे. म्हणजे फक्त कलाकार म्हणून आम्ही एकत्र नव्हतो, तर आम्ही खरंच म्हणजे पहिली कामं एकमेकांबरोबर केलेली आहेत. त्यामुळे आम्ही खूप छान एकमेकांना ओळखतो. त्यामुळे मग धमाल मस्ती सगळं होणारच. जसं म्हणाले की इतकीशी असताना तुला ओळखतायत, तेव्हाच्या काय आठवणी आणि पहिल्यांदा त्यांनी तुला जेव्हा बघितलं होतं तेव्हा? माझ्या हो खरंच आहे. आई बाबा या क्षेत्रात होते. माझी बहीण म्हणजे आहेत आणि माझी बहीणसुद्धा कॉलेजमध्ये होती. तेव्हा मला वाटतं माझी बहीण आणि दादा आसपास होते. अतुल दादा मोठा असेल, पण त्यामुळे तेव्हा ते घरी यायचे तेव्हा मी खरंच छोटी होते एवढीशी आणि त्यामुळे अतुल दादा असंच माहिती. आणि त्याच्यानंतर हा एक मोठा कलाकार आहे, हा एक चांगला कलाकार आहे असंच. त्याच्याबरोबर मी आधीही 1-2 ह्याच्यामध्ये काम केलं आहे, पण इतकं समोरासमोर असं काम करण्याची संधी या चित्रपटातच मिळाली. पण त्यामुळे त्याच्याकडे बघत राहणं आणि त्याच्या नकळत ते शिकणं ह्याच्या व्यतिरिक्त दुसरं काहीच नाही. पण खरंच आहे की म्हणजे हे खरं तर त्यांचं क्रेडिट आहे की ते इतकी वर्ष काम करत आहेत आणि कुठेही तुम्हाला ते मी कसा मोठा आहे ह्याची जाणीव नाही करून देत. रादर दे आर स्टील म्हणजे दे म्हणते मी म्हणजे की मगाशी पुष्कर दादा होता म्हणून, पण पुष्कर दादानेही मला असंच बघितलं आहे छोटंसं. तर त्याच्यामुळे या क्षेत्रातले आई वडील असल्यामुळे खूप जणांनी मला लहानपणापासून पाहिलेलं आहे. त्याला मी काहीच करू शकत नाही. सिनेमाचं नावच एकदम युनिक आहे. खरं तर जेव्हा कळलं होतं की इतके सगळे कलाकार असणार आहेत, तेव्हा एक सुरुवात काय रे, चला आता मज्जा येणार आहे काम करायला आणि एक अभिनेत्री म्हणून आपली जडणघडण होणार आहे. नक्कीच एक धमाल होती, मजा होती की आता अरे म्हणजे आता सुबोधबरोबर माझा हा 7वा चित्रपट आहे. उमेश बरोबर काम केलं आहे, आनंद बरोबर काम केलेलं आहे. त्याच्यामुळे या सगळ्यांबरोबर काम केलं आहे, त्यामुळे आता धमाल येणार. पण ॲट द सेम टाईम सगळ्यांचे समान रोल आहेत. सगळ्यांना आपापलं काहीतरी कॅरेक्टर करायचं आहे. त्यामुळे आपली रिस्पॉन्सिबिलिटी पण अशी आहे की आपण सगळ्यांनीच त्या दर्जाचं काम केलं पाहिजे. म्हणून मी म्हटलं तसं आम्ही कितीही मजा केली तरी काम करताना मात्र आम्ही एकमेकांना कॉम्प्लिमेंट करणं, एकमेकांबरोबर काहीतरी नवीन शोधणं, एकमेकांना ऑब्झर्व करणं या गोष्टी करतच होतो. आणि त्यामुळे जेव्हा सिनेमा आला तेव्हा दोन्ही गोष्टी होत्या की आनंदही होता आणि रिस्पॉन्सिबिलिटी पण होती. मगाशी तुम्ही म्हणालात की तुम्ही व्हिडिओ कॉलवर रिहर्सल केली होती, म्हणजे कामाबद्दलचं डेडिकेशन हे तुमच्या जनरेशनकडनं आमच्याकडे पास ऑन होतं आहे. मला असं वाटतं ते प्रत्येकाने केलं पाहिजे. तेव्हा मला नेहमी असं वाटतं तुम्ही कितीही मोठे झालात तरी हे क्षेत्र असं आहे की जिथे तुम्हाला रोज नव्याने स्वतःला सिद्ध करायचं असतं आणि त्यासाठी तुम्हाला रोज तालीम करायला हवी, रोज मेहनत घ्यायला हवी. आणि हे जर नवीन पिढीसुद्धा खूप मेहनती आहे असं मला वाटतं. त्यांच्याकडे तर अजून वेगवेगळे टास्क्स असतात की काम पण करा, छान पण दिसा, म्हणजे परत सोशल मीडियावर अपलोड करा. त्यामुळे मेहनतीला कमी पडू नयेच आणि ते तुम्ही कुठल्याही क्षेत्रात केलं तरीसुद्धा तुम्हाला मग यश मिळतंच.
प्रत्येकाचं कॅरेक्टर काहीतरी सांगू पाहते, पण सेटवर सर्वात खोडकर ह्यांच्यापैकी कोण होतास तुला विचारलं मी तर कोण? खोडकर, आनंद, मुक्ता. मुक्ता पण. मुक्ता हो, मुक्ता मस्तीखोर आहे भयंकर. आणि आनंद पण. मी गप्प त्यातल्या त्यात मी ॲक्च्युली मला सगळे बोलत असतात आणि हा टार्गेट असतेच मी, कारण म्हणजे त्या त्या सिच्युएशनला कोण आहे ते. पण उमेश एक तर हसत असतो, सुबोध नाही, पण सुबोध 3ऱ्या नंबरवर येईल. अतुलला तर शांत, सगळ्यांवर नजर ठेवून असतो आणि मध्येच एखादं असं काहीतरी बोलेल की. पण श्रुती एकदमच म्हणजे काहीच नाही, म्हणजे मस्ती पण नाही. हां, पण एक आहे, श्रुतीकडनं रील्स करायला आम्ही शिकलो आणि आमच्याकडनं तिने करून घेतली. असते असं ग्रुपमध्ये की जे रील्ससाठी खूप हे असतं फॉर. माझ्यासारख्या मुलीला पाहिजेच. रील्स आता तुम्ही हळूहळू आउट कराल, तर सिनेमा येतोय लवकरच आणि इतके सगळे लाडके कलाकार एकत्र बघायला मिळणार म्हणजे आमच्यासाठी पर्वणी आहे. सो थँक्यू सो मच ताई आणि ऑल द व्हेरी बेस्ट. थँक्यू. आणि सगळ्यांना आवाहन करते, चित्रपटगृहात जाऊन हा चित्रपट पहा. मराठीमध्ये वेगवेगळे विषय येत असतात आणि तीच आपली खरी संपत्ती आहे. त्यामुळे प्रेक्षकांनी चित्रपटगृहात या, पहा आणि मग स्वतःचं मत तयार करा. धन्यवाद. थँक्यू सो मच. थँक्यू.